इकडे 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 कोण आहे का? कैलास पाटील, कैलास पाटील बोलणार आहे का? आता काय काय आहे की? आता तुम्ही आहे ना अध्यक्ष महोदय, हे झालं की तुम्हीच आहे. बोलू ना. बोला बोला. अध्यक्ष महोदय, लिहूनच घेता, नुसतं काहीच करत नाही. काय नुसतं लिहून घेता, त्याच्यावर अंमलबजावणी करत सभागृहात सांगू नका, सभागृहात सांगू नका. नाही. सांगा, मला काय अडचण नाही. सरकार म्हणून कर्तव्य करत जावा ना. अध्यक्ष महोदय, आज अर्थसंकल्पाच्या सर्वसाधारण चर्चेवर बोलण्यासाठी मी उभा आहे. अध्यक्ष महोदय, आमच्या धाराशिव जिल्ह्यासाठी कृष्णा माडवडा सिंचन प्रकल्प हा सगळ्यात महत्त्वाचा प्रकल्प आहे. हा दुष्काळ दूर करण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून ह्या प्रकल्पावर काम होतंय. अध्यक्ष महोदय, 2018 मध्ये ह्या प्रकल्पात प्राधान्यक्रम लावला गेला होता. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आणि माननीय जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून प्राधान्यक्रम उठवून त्या ठिकाणी 2022 मध्ये जवळपास 700 कोटी तरतूद केली होती. अध्यक्ष महोदय, एक वर्षभर हे नवीन सरकार आल्यानंतर ह्याची निविदा प्रक्रिया किंवा कार्यारंभ आदेश देण्यात 1 वर्ष घालवलं. अध्यक्ष महोदय, यावर्षी हा प्रकल्प दुधाळवाडी तालुका कळंब आणि रामदारा तालुका तुळजापूर इथपर्यंतच्या जो प्राधान्यक्रमात समावेश झालेला आहे, इथपर्यंत जर कामं पूर्ण 2 वर्षात करायची असतील तर याला कमीत कमी 3000 कोटी रुपये तरतूद होणं आवश्यक होतं. परंतु अध्यक्ष महोदय, या ठिकाणी फक्त 500 कोटी तरतूद या सरकारच्या माध्यमातून या प्रकल्पासाठी केलेली आहे. अध्यक्ष महोदय, अशाच पद्धतीने जर तरतूद होत राहिली तर हा प्रकल्प दुधाळवाडीपर्यंतचा प्रकल्प पूर्ण होण्याला जवळपास 6 वर्ष लागतील आणि त्याच्या पुढच्या टप्प्याला तर अजून जास्त वर्ष लागतील. त्यामुळे अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की कमीत कमी 3000 कोटीच्या 2 वर्षात लागत असतील तर 1500 कोटी तर तरतूद या प्रकल्पासाठी ह्या आर्थिक वर्षात होणं गरजेचं आहे. ती तरतूद होणं करण्यासाठी शासनानं मदत करावी. अध्यक्ष महोदय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मंजूर झालं धाराशिवला. त्यांनी 2 वर्ष या सरकारनं जागा निश्चित करण्यासाठी लावले. आता बांधकामासाठी निधी सुद्धा जवळपास 350 कोटी रुपयाची मागणी विभागाकडनं आली होती, परंतु या ठिकाणी कुठेही निधीची तरतूद केलेली दिसत नाही. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार आता आपण बघतोय की आपण एवढी मोठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची यादी वाचून दाखवली, परंतु कमीत कमी जे महाविद्यालय मंजूर आहेत त्या ठिकाणी बांधकामासाठी निधी तिथं देणं गरजेचं आहे. ही सुद्धा तरतूद शासनाने करावी अशी माझी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातील कसबे तरोळा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1941 साली महामार्ग वतनदार परिषद घेतली होती. त्या ठिकाणी शासनानं एक स्मारक तिथं उभं करायचं ठरवलं होतं, परंतु त्या ठिकाणी जी जिल्हा परिषद शाळा आहे ती शाळा स्थलांतरित करणं गरजेचं आहे आणि ती शाळा स्थलांतरित करून त्या ठिकाणी स्मारक उभारण्यासाठी शाळेच्या बांधकामासाठी आणि जागेसाठी जवळपास 12 कोटी रुपयाचा प्रस्ताव बऱ्याच दिवसापासून आपल्या शासनाकडे पडून आहे. हाही प्रस्तावाला मंजुरी द्यावी, त्याची निधीची तरतूद करावी आणि स्मारकासाठी फक्त 96 लाख रुपये मंजूर आहेत. अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक होणं गरजेचं आहे. त्यामुळे त्यासाठी सुद्धा निधी वाढवून देऊन त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जा स्मारक करावं ही माझी मागणी शासनाकडे आहे. अध्यक्ष महोदय, धाराशिव शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची मागणी बऱ्याच वर्षापासून आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यामार्फत समाज कल्याण आयुक्तामार्फत आपल्या शासनाकडे दुग्ध विकास विभागाची जागा मागणी देण्यासाठी 23 फेब्रुवारी 23ला हा प्रस्ताव शासनाकडे आलेला आहे. मी वारंवार संबंधित मंत्र्याकडे मागणी केली, बैठक लावा, निर्णय घ्या, परंतु ती बैठक लावली जात नाही. जवळपास 1 वर्ष होऊन गेल्यानंतर मागच्या 27 फेब्रुवारी 24ला बैठक लावली गेली, परंतु ती बैठक रद्द का झाली? जे आपण एका ठिकाणी गतिमान सरकारच्या जाहिराती करतो, परंतु महापुरुषाच्या बाबतीत निर्णय घेताना आपल्या गतिमानता कुठे जाते ही सरकारनं सांगणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातील चोराखळी हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं आजोळ आहे. आपण या ठिकाणी सुद्धा त्रिशताब्दी वर्ष साजरं करतोय. त्यासाठी सुद्धा ते स्मारक त्या ठिकाणी होण्यासाठी तिथले बारव असतील, कुंड असतील, त्याचं काम होण्यासाठी
भरीव अशी तरतूद करण्यात यावी. अध्यक्ष महोदय, ऊर्जा विभागाच्या RDSS या स्कीम मधून सिस्टीम स्ट्रेंथनिंग आणि मॉडर्नायझेशन मधून जवळपास धाराशिव जिल्ह्यातील 42 नवीन सबस्टेशन असतील, नवीन ॲडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर असतील, याचा प्रस्ताव बऱ्याच दिवसापासून ऊर्जा विभागाच्या हेड ऑफिसला पडून आहे. अध्यक्ष महोदय, ह्याला सुद्धा मंजुरी मिळणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, ह्या वर्षी पाऊस नसताना, दुष्काळ असताना सुद्धा शेतकऱ्यांना जेवढं पाणी आहे तेवढे शेतकरी शेतात देऊ शकले नाहीत. त्यामुळं ही सुद्धा कामं जर झाली या वर्षी, तर पुढच्या वर्षी पाऊस पडला तर कमीत कमी शेतकऱ्यांना त्यांच्या जे पाणी आहे ते त्यांच्या शेतात पिकाला देऊ शकतील. अध्यक्ष महोदय, आपण बघतोय की यशवंतराव चव्हाण, आता ह्या वर्षी बऱ्याच समाजाला, वेगळ्या समाजाला घरकुल योजनेच्या घोषणा झाल्या, परंतु यशवंतराव चव्हाण घरकुल योजना ही बऱ्याच वर्षापासून आहे. 3-3, 4-4 वर्ष झालं अध्यक्ष महोदय, घरकुल जी मंजूर आहे त्याला निधी उपलब्ध करून दिला जात नाही. त्यामुळे माझं अध्यक्ष महोदय एवढंच म्हणणं आहे की शासनानं पोकळ घोषणा करण्यापेक्षा जे आपण मंजूर केलेली कामं आहेत त्याला निधी द्यावा आणि मगच पुढच्या घोषणा कराव्यात. फक्त हा चुनावी जुमला असू नये एवढंच मला म्हणायचं आहे अध्यक्ष महोदय. आणि आपण मला बोलण्याची संधी दिली याबद्दल मी आपले आभार मानतो. धन्यवाद. सन्माननीय सदस्य श्री अतुल वातके.